एका शेतकरी मुलाला मुलीने लग्नासाठी नकार दिला तेव्हा त्या मुलाने जे केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होतंय। जे मुलं शेती करतात त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही। कितीही उत्कृष्ट शेती करणारा तरुण मुलींना कमी पगाराच्या नोकरी वाल्यापेक्षा कमीच वाटतो। शेतकऱ्याला नेहमी कमी लेखलं जातं, पण एका शेतकऱ्याच्या मुलाने त्याला शहरातून लग्नासाठी एक स्थळ आलं होतं। एक मुलगी जी उच्च शिक्षित होती, जी लाखोच्या पगाराची नोकरी करायची, तिने मुलगा शेती करतो म्हणून नकार दिला, पण त्यानंतर या मुलाने तिला असं सडेतोड उत्तर दिलं की तिचा अहंकार धुळीस मिळाला। संपूर्ण महाराष्ट्रात या मुलाची हवा, संपूर्ण महाराष्ट्रात या शेतकरी मुलाची चर्चा सुरू। मग काय होतं त्या मुलाच्या मनात, काय होते त्याचे विचार, ज्याने एका क्षणात त्या शहरी मुलीचा गर्व उतरवला? तो मुलगा तुमच्यातलाच एक आहे, तो शेतकरी आहे, त्याचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जात आहे। मग त्या भेटीत असं काय घडलं? त्या शेतकऱ्याच्या मुलानं त्या मुलीला नेमकं काय उत्तर दिलं? काय हे प्रकरण रातोरात व्हायरल झालं? त्या शेतकरी मुलाचं ते वाक्य नेमकं काय होतं की ज्यामुळे या शेतकऱ्याची हवा संपूर्ण महाराष्ट्रात झाली? त्या भेटीत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्रात एक गंभीर समस्या सुरू आहे। एखादा तरुण मुलगा जर शेती करत असेल, तो संपन्न शेतकरी कुटुंबातला असेल, तर त्याला विवाहासाठी वधू मिळत नाही, कारण मुलींच्या अपेक्षा वाढल्यात। शेती करणारा मुलगा म्हणजे तो दरिद्री असेल, त्याचे विचार खालच्या दर्जाचे असतील, त्यामुळे मुली नोकरीवाल्यालाच पसंत करतात। पण आज या शेती करणाऱ्या मुलानं हे वाक्य खोटं ठरवलंय। ही गोष्ट आहे एका तरुणाची, एका मेहनती शेतकऱ्याची, ज्याचं नाव आहे गौरव। एका मोठ्या आणि समृद्ध शेतकरी कुटुंबातला मुलगा, तो स्वतःही चांगला शिकलेला होता। आधुनिक शेती तंत्रज्ञानाची त्याला माहिती होती। आपल्या जमिनीवर तो उत्तम प्रतीचे द्राक्षे आणि डाळिंब पिकवत होता। त्याचे वडील गावात प्रतिष्ठित होते, कुटुंबाला कोणती आर्थिक अडचण नव्हती। गौरवसाठी वधू शोधणं आता त्याच्या कुटुंबासाठी एक मोठी समस्या बनली होती। त्यांच्या घरात नौकर चाकर होते, शेतीमधूनही प्रचंड उत्पन्न निघायचं। मुलगाही उच्च शिक्षित, पण त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला होता। पण आता मुलीच्या अपेक्षा प्रचंड असल्यामुळे गौरवसाठी मुलगी मिळत नव्हती। आणि दुसरीकडे सई नावाची एक मुलगी, जी पुण्यातील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती। ती एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती। तिचं शिक्षण उच्च दर्जाचं झालं होतं। ती शहराच्या आधुनिक जीवनशैलीत रमलेली होती। तिच्या कुटुंबियांनी गौरवबद्दल ऐकलं आणि औपचारिक भेटीसाठी ते गावी आले होते। आता गौरवसाठी सई त्याला बघण्यासाठी येणार होती। अर्थातच सईचा त्या शेतकरी मुलाला म्हणजेच गौरवला पाहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, पण घरच्यांच्या आग्रहाखातर सई फक्त त्याला जाऊन एकदा बघून घेते आणि त्याच्या तोंडावर नकार देऊन येते, असं तिच्या डोक्यात होतं। तिच्या डोक्यात 100% गौरव सोबत लग्न करण्याचं नव्हतंच। सई मोठ्या शहरात कामाला होती, तिच्या शहरात तिला राहण्याची सवय होती, गडगंज पगाराची नोकरी, तर दुसऱ्या बाजूला गौरव म्हणजे शेतीत काम करणारा साधा शेतकरी, अशी तिची समजूत झाली होती। नाईलाजाने आई वडिलांच्या आग्रह खातर सईला तिच्या आई वडिलांबरोबर गौरवच्या घरी यावं लागलं। ती गौरवच्या घरी आली। गौरवच्या वडिलांनी बहिणींनी त्यांचं स्वागत केलं। घरात औपचारिक वातावरणात चहा पाणी झालं। दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बोलले। सई आणि गौरव यांच्या आता एकांतात बोलण्याची संधी देण्यात आली। तिचे घरचे म्हणाले, जा तुम्ही एकांतात बोला, जेणेकरून ते एकमेकांना अधिक चांगले समजून घेऊ शकतील। जेव्हा गौरव आणि सई एका बाजूला बोलत होते, तेव्हा सईने लगेच आपल्या शहरी जीवनाचा आणि नोकरीचा दबदबा दाखवण्यास सुरुवात केली। पहिला शब्द काढण्याआधीच तिने तिचा गर्व दाखवायला सुरुवात केली। तिने आपल्या उच्च शिक्षणाबद्दल, पुण्यातील लाईफस्टाईल बद्दल आणि मित्रमैत्रिणीबद्दल गौरवला सांगितलं। सई म्हणाली, बघ, माझं BSc कम्प्युटर झाले, मी पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतोय, माझं सोशल सर्कल खूप मोठं आहे। गौरव म्हणाला, हे ऐकून मला खूप आनंद होत आहे। सई पुढे म्हणाली, तुम्हाला कल्पना आहे का माझं रुटीन किती बिझी असतं? माझ्या ऑफिसची मला कामं असतात, ऑफिसच्या पार्ट्या असतात, माझे मैत्रिणी असतात, त्यांनाही मला वेळ द्यावा लागतो। मला नाही वाटत तुम्हाला हे सगळं जमेल म्हणून। गौरव म्हणाला, माझ्या जीवनातही खूप व्यस्तता आहे, मी काय मोकळा नाहीये। माझं जीवन शेती कुटुंबाभोवती फिरतं। तुमच्या जीवनशैलीत मी तंदुरुस्त राहीन की नाही याबद्दल मला नक्कीच शंका आहे। सईला गौरवचं ते बोलणं अगदी साधेपणा आणि स्पष्ट वक्तेपणाची जाणीव करून देणार होतं। त्याने तिच्या गर्वाला उत्तर शांतपणाने दिलं होतं। तिला अपेक्षा नव्हती की गौरव डायरेक्ट असं बोलेल। तिला वाटलं तो रागावेल आणि नकार देईल। पुढे ती म्हणाली, तुम्हाला माहित आहे का, माझा पगार 2 लाख रुपये आहे। 2 लाख पगार म्हणजे फार मोठी रक्कम असते, ज्यामध्ये मी पुण्यात भरपूर सारी हौसमौस करू शकते। मी माझ्या सर्व गरजा स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच करू शकते। मी कोणावर अवलंबून राहिलेले नाही। तिला वाटलं गौरव या बोलण्यानंतर दबेल, पण गौरव हसून म्हणाला, फक्त 2 लाख?
आमच्या शेतातल्या एका महिन्याचा खर्च याच्यापेक्षा जास्त आहे, उत्पन्नाची तर गोष्टच करू नका. सई आश्चर्याने म्हणाले, खरंच एवढे शेतीत पैसे मिळतात का? गौरव म्हणाला, हो, हे सर्व मी माझ्या स्वतःच्या कष्टाने कमवतो, कोणाच्या दयेवर नाही. आता सईला गौरवच्या उत्तराची अपेक्षा नव्हती. तिला वाटलं आपला पगार जास्त, आपली पोस्ट जास्त, आपलं शिक्षण जास्त, गौरवपेक्षा आपण जास्त शिकलेले. त्याची लाईफस्टाईल पाहून कदाचित तो दबेल, पण गौरव तिच्या समोर अगदी शांततेत त्याने त्याचं सांगितलं. त्यामुळे तिचा अहंकार आता दुखावला गेला होता. ती थोड्याशा रागात म्हणाली, तुम्ही शेतकरी, तुम्हाला काय कळणार नोकरीची किंमत, शहरात किती संधी आहे, किती प्रगती करता येते, तुम्हाला त्याची काय कल्पना? गौरव अतिशय शांतपणे, न रागवता आणि स्पष्ट आवाजात म्हणाला, मला तुमच्या शहरातल्या संधीची गरज नाही, मला माझ्या शेतीत समाधान आणि भविष्य आहे. तुम्ही नोकरीवाले शेतकऱ्याला कमी लेखता, हे मला अजिबात आवडत नाही. तुमच्या त्या 2 लाख रुपयाचा पगाराचा माज दाखवू नका. माझ्या शेतात एका वर्षाचं उत्पन्न काढलं ना तर तुमचे 10 वर्षाचे पगार एका वर्षात जमा होतील. गौरवनं अत्यंत स्पष्टपणे आपले विचार मांडले. त्याने सईच्या पैशाची आणि शहरी जीवनाच्या गर्वाला भीक घातली नाही. उलट त्याने शेती व्यवसायाची ताकद आणि महत्त्व तिला समजून दिलं. गौरव पुढे बोलत म्हणाला, आता राहिला प्रश्न तुमच्या मित्रमैत्रिणी आणि पार्ट्यांचा, जे काय तुमच्या शहरातले थ्यार असतात, त्याच्यात मला अजिबात रस नाही. माझी पत्नी माझ्या शेतात माझ्यासोबत काम करणारे असावी, माझ्या आईवडिलांची काळजी घेणारे असावी, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर शहरांमध्ये पार्ट्या करत फिरायचं असेल तर तुम्ही तुमच्यासारखा नवरा शोधा. एका शेतकऱ्या मुलाला पत्नी, घर, कुटुंब आणि समजणारी हवी, एक आधुनिक घर खर्च करणारी मशीन नको. अखेर गौरवचे स्पष्ट वक्तव्य, स्वाभिमानी बोलणं सईसाठी एक मोठा धक्का होता. तिने कधी विचार केला नव्हता की एक साधा शेतकरी मुलगा तिला प्रत्युत्तर देऊ शकतो. तिच्या डोक्यात काहूर उठलं, तिला काय बोलावं समजेन असं झालं. त्यामुळे ती म्हणाली, मला थोडा विचार करायला वेळ हवाय. सईच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले, अहंकाराची जागा शंकेने घेतली. या भेटीनंतर सई आणि तिचे कुटुंबीय शहराकडे परतले. मात्र गौरव आणि सईत झालेला हा संवाद सोशल मीडिया वाऱ्यासारखा पसरला. अनेक लोक गौरवच्या स्पष्ट वक्तेपणाचं आणि स्वाभिमानाचं कौतुक करत होते. विशेषतः तरुण शेतकऱ्यामध्ये ही घटना प्रेरणादायी आणि चर्चेचा विषय ठरली. शेतकऱ्यांच्या मुलांना पत्नी मिळण्यात येणाऱ्या अडचणीमध्ये हा एक प्रकारचा मोठा विचार त्या ठिकाणी समोर आला. अखेर गौरवच्या बोलण्याने सईच्या डोक्यात प्रकाश पडला आणि काही दिवसानंतर सईने होकार कळवला. तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं. गौरवच्या स्पष्ट विचारांनी आणि स्वाभिमानाने तिचं मन जिंकलं. तिला हे समजलं की शहराच्या दिखाऊ जीवनापेक्षा एकत्र कुटुंब आणि मातीशी जुडलेलं जीवन अधिक आनंदी आणि समाधानी असू शकतं. साध्या पद्धतीने गौरव आणि सईचं लग्न झालं. लग्नानंतर सईने हळूहळू शेतीच्या कामात रस दाखवायला सुरुवात केली. तिने कुटुंबासोबत मिळून काम केलं. तिला लवकरच या जीवनात आनंद आणि समाधान मिळू लागलं. तिने आपल्या शहरी मित्रमंडळीच्या नवीन जीवनाची ओळख करून दिली. त्यामुळे त्यांच्याही विचारामध्ये प्रमाणामध्ये बदल झाला. गौरव आणि सईची ही जी कथा आहे ती फक्त एका व्यक्तीची नाही, तर आजच्या तरुण पिढीला एक महत्त्वाचा संदेश आहे. पैसा आणि आधुनिक जीवन हे सर्वस्व नाही, तर जीवनात प्रेम, आपुलकी आणि कुटुंबाचं महत्त्व अनमोल आहे. शेतकऱ्यांच्या क्षमता आणि स्वाभिमानावर कधीही अविश्वास दाखवू नका. अशा प्रकारचा संदेश या घटनेतून मिळाला. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर त्याही आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून आपण त्या चॅनलच्या माध्यमातून त्याला आवाज देऊयात आणि नक्कीच या समाजाला बदल करण्याचा प्रयत्न करूयात. कशी वाटली ही कथा नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.